हॅलो, आवाज येतो का बघा? तर आज आपण पार्ट 3 बघणार आहे 8वी स्टेट बोर्ड. ओके, आपण स्टार्ट करू. बघा, हा नेक्स्ट चॅप्टर आहे केमिकल बॉन्ड. यावरील केमिस्ट्रीमध्ये हा येतो. तर महत्त्वाचा आहे. यामध्ये आपण काय शिकणार आहे बघा? केमिकल बॉन्ड यामध्ये दोन प्रकार पडतात. एक आहे आयोनिक आणि दुसरा आहे कोवॅलंट. तर आता रिसेंट जो राज्यसेवा पेपर झाला तो आयनिक बॉन्डवर क्वेश्चन आलेला होता. तो कोणता होता ते मी तुम्हाला सांगेन. बघा, आयनिक बॉन्ड आणि कोवॅलंट बॉन्ड म्हणजे काय, तर लक्षात घ्या. आयनिक बंध कशाला म्हणतात, तर इथे पुढे एक एक्झाम्पल दिले त्यावरून तुम्हाला सांगते मी. बघा, NaCl आणि MgCl2 हे दोन एक्झाम्पल्स दिलेले आहेत. सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार आहे, 281. समजलं, 281. आणि क्लोरीनचं काय येणार आहे बघा, पहिल्या कक्षेत 2 आहेत, दुसऱ्या कक्षेत 8 आहेत आणि तिसऱ्या किती येणार आहे, 7. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालेलं आहे, बरोबर आहे. आता सोडियम काय करतो, जो शेवटच्या शेलमध्ये जो इलेक्ट्रॉन आहे एक, तो काय करतो, क्लोरीनला देतो आणि सोडियम काय होतो, पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो Na+. आणि क्लोरीन तो इलेक्ट्रॉन सोडियमकडून घेतो, म्हणून क्लोरीन काय होतो, Cl-. समजलं. तर काय होतं अशा पद्धतीने इथे दिलेलं आहे बघा, इथे दिलेलं आहे Na+ हे धन आयन व Cl- हे ऋण आयन तयार होतात आणि विजातीय प्रभारामध्ये स्थितिक विद्युत आकर्षण बल असल्यामुळे हे विरुद्ध प्रभारी आयन एकमेकांकडे आकर्षले जातात आणि त्यामुळे रासायनिक बंध तयार होतो. समजलं. आणि हा रासायनिक बंध कुठला आहे, आयनिक. आणि यालाच आपण काय म्हणतो, विद्युत संयुज बंध. हे लक्षात असू दे. आता यामध्ये दोन एक्झाम्पल स्टेट बोर्डमध्ये दिलेले आहेत. ते दोन एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. एक आहे NaCl आणि दुसरा आहे MgCl2. तर हे MgCl2चा प्रश्न हा रिसेंट आता परीक्षेला आलेला होता, तर हे लक्षात असू द्या. चला, हे दोन एक्झाम्पल दिलेले आहेत. नेक्स्ट बघूया आपण सहसंयुज बंध, ज्याला आपण कोवॅलंट बॉन्ड म्हणतो. कोवॅलंट बॉन्ड आणि आयोनिक बॉन्ड यांचा डिफरन्स तुम्हाला माहित पाहिजे. आपण आता जे स्टेट बोर्डमध्ये दिलेलं आहे ते शिकूया. पुढे पुढे जसं येईल तसं आपण एक्स्ट्रा माहिती याबद्दल बघूया. आता सहसंयुज बंध म्हणजे काय बघा, जेव्हा सारखे गुणधर्म असलेल्या मूलद्रव्यांच्या अणूंचा संयोग होतो तेव्हा साधारणपणे कोवॅलंट बॉन्ड तयार होतो आणि अशा अणूमध्ये इलेक्ट्रॉनचे देवाणघेवाण होत नाही. तर यामध्ये काय होतं, लक्षात ठेवा, अणूमध्ये इलेक्ट्रॉनचे संदान म्हणजेच काय, शेअरिंग होतं. काय होतं, शेअरिंग होतं. इथे दिलेलं आहे बघा. आणि हे शेअरिंग इलेक्ट्रॉन दोन्ही अणूंच्या सामायिक मालमत्ता झाल्यामुळे दोन्ही अणूंचे इलेक्ट्रॉन अष्टक किंवा द्विकपूर्ण होते. समजलं. आता यामध्ये एक्झाम्पल दिले, हायड्रोजन H2, बघा इथे दिले H2 या सहसंयुज रेणूची निर्मिती. H2 हे एक्झाम्पल आहे कोवॅलंट बॉन्डचं. समजलं. आणखी एक पुढे एक्झाम्पल दिले का आपण बघूया. तर H2O वॉटर हे सुद्धा कोवॅलंट बॉन्डचं एक्झाम्पल आहे. लक्षात असू द्या, भविष्यात जर प्रश्न आला तर चुकवायचे नाही. स्टेट बोर्डमध्ये दिलेला आहे म्हणून. चला नेक्स्ट. हां, आता नेक्स्ट चॅप्टर आहे उष्णता. ओके, हीट. याच्यावर आपल्याला आता बरेच MCQ मिळतात. मागे सुद्धा पेपरला यावर MCQ येऊन गेलेला आहे. लक्षात ठेवा, उष्णतेचे SI मधील जे एकक आहे ते कोणतं आहे, जूल. आणि CGS मध्ये काय आहे, कॅलरी. हे महत्त्वाचे आहेत. 1 कॅलरी उष्णता म्हणजेच 4.18 जूल. हे रिलेशन लक्षात ठेवायचे आहे. 1 कॅलरी इक्वल टू 4.18 जूल. हे एक्झाम्पल सोडवताना तुम्हाला लागणार आहे. आणि पुढे काय दिलेलं आहे, 1 ग्रॅम पाण्याचे तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी ऊर्जा ही 1 कॅलरी ऊर्जा असते. समजलं. आता एक एक्झाम्पल घेतलेला आहे, महत्त्वाचं आहे, स्टेट बोर्डमध्ये दिलेला आहे. काय दिलेलं आहे बघा, 1.5 kg पाण्याचे तापमान 15 डिग्री सेल्सिअस पासून 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढवण्यास किती ऊर्जा लागेल. आणि उत्तर कॅलरी आणि जूलमध्ये तुम्हाला दोन्ही काढायचं आहे. समजलं. आता एक फॉर्म्युला आहे ऊर्जेचा, इथे दिलेला आहे बघा. ऊर्जा इक्वल टू पाण्याचे वस्तुमान गुणुले मल्टिप्लाय तापमानातील वाढ. तापमानातील वाढ हे लक्षात घ्या. आता वस्तुमान दिलेलं आहे बघा, हे वस्तुमान आपण ग्रॅममध्ये कन्वर्ट करून घेतलेलं आहे. किलोग्रॅमचं ग्रॅममध्ये कन्वर्ट करून घ्या. तापमान डिग्री सेल्सिअस किती दिले, 30 डिग्री सेल्सिअस. आता हे 30 कसं आलं, तर तापमानातील बदल तुम्हाला काढायचा आहे. म्हणजे बघा, 45 - 15 हे किती आले, 30.
म्हणून हे 30 डिग्री सेल्सिअस इथे घेतलेलं आहे. समजलं? तापमानातील बदल घ्यायचा आहे तिथे. आणि हे किती येणार बघा, हे मल्टिप्लाय केलं तर 45000 कॅलरी. आता एक ग्रॅममध्ये घेतलेलं आहे म्हणून इथं कॅलरी. आता कॅलरीचं तुम्हाला जूलमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर बघा मल्टिप्लाय 4.18 ने केलेला आहे. इतकी काय आलेली आहे, ऊर्जा आलेली आहे. समजलं? हा फॉर्म्युला स्टेट बोर्डमध्ये दिलेला आहे. भविष्यात जर प्रश्न आला तर हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. चला नेक्स्ट आणखी एक दिलेला आहे बघा सेम. 300 कॅलरी उष्णता दिल्यावर पाण्याचे तापमान 10 डिग्री सेल्सिअसने वाढले असल्यास पाण्याचे वस्तुमान किती? आता इथं ऊर्जा दिलेली आहे. ऊर्जा दिलेली आहे, तुम्हाला काढायचं काय, वस्तुमान. बघा फॉर्म्युला इथं दिलेला आहे. फॉर्म्युला काय येणार, उष्णता इक्वल टू पाण्याचे वस्तुमान मल्टिप्लाय तापमानातील वाढ. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ओके. उष्णता दिलेली आहे तुम्हाला 300, वस्तुमान काढायचं आहे आणि तापमानातील वाढ 10. समजलं? मग मास किती येणार आहे, वस्तुमान 30 ग्रॅम. हे लक्षात असू द्या. समजलं? चला नेक्स्ट. हां, हे एक महत्त्वाचं एक्झाम्पल. तुम्हाला जर टेम्परेचर फॅरनहाइटमध्ये जर दिलं असेल तर तुम्हाला सेल्सिअसमध्ये काढा म्हणतील, केल्विनमध्ये काढा म्हणतील. तर फॅरनहाइट आणि सेल्सिअस यामध्ये जे रिलेशन आहे तर हे पाठ करा तुम्ही. काय आहे बघा, हा फॉर्म्युला आहे F-32 डिवाइड बाय 9 इक्वल टू C/5. तुम्हाला फॅरनहाइटमध्ये तापमान दिलेलं आहे ते इथं पुट करा आणि सेल्सिअसमध्ये पहिला काढून घ्या. सेल्सिअसमध्ये किती येणार आहे बघा, इथे दिलेलं आहे 20 डिग्री सेल्सिअस. आणि सेल्सिअस काढल्यानंतर मग केल्विनमध्ये तुम्हाला सहज काढता येईल. केल्विनचा फॉर्म्युला काय, C + 273 करायचं. ओके. 273 समथिंग किती आहे, 15 आहे. अंदाजे डायरेक्ट 273 जरी घेतला तरी काय हरकत नाही. आणि यामध्ये सेल्सिअस किती आहे, 20 + 273 हे किती येणार आहे, 293 समथिंग. समजलं? तर पहिल्यांदा तुम्हाला फॅरनहाइट आणि सेल्सिअसचं हे रिलेशन तुम्हाला माहीत पाहिजे. ओके. तर अशा टाईपचे प्रश्न देखील परीक्षेला ऑलरेडी येऊन गेलेले आहेत. परत जर रिपीट झाला तर इथून तो कव्हर होतो. चला नेक्स्ट. इथे लक्षात घ्या, पाण्याचा उत्कलन बिंदू फॅरनहाइटमध्ये आणि सेल्सिअसमध्ये आणि केल्विनमध्ये. लक्षात ठेवा. गोटन बिंदू पण लक्षात असू द्या. फॅरनहाइटमध्ये किती आहे, 32 फॅरनहाइट. ओके, एवढं लक्षात घ्या. हे पण एक्झाम्पल दिलेलं आहे सेम. आपण मागे जे पाहिलं तर सेम हेच आहे. ओके. आता फक्त इथे एक गोष्ट लक्षात घ्या. काय प्रश्न विचारलाय बघा, कोणते तापमान सेल्सिअस व फॅरनहाइट या दोन्ही एककात समान असेल? कोणते तापमान हे सेल्सिअस आणि फॅरनहाइट या दोन्ही एककात समान असेल? तर एक लक्षात घ्या, तुम्ही उत्तर पाठ केला तरी चालेल. उत्तर पाठ केला तरी चालेल. काय येणार आहे, -40 डिग्री सेल्सिअस. -40 डिग्री. ओके. काय येणार आहे आन्सर, -40 डिग्री. जर असा प्रश्न जर आला, कोणते तापमान सेल्सिअस आणि फॅरनहाइट या दोन्ही एककात समान असते, तर -40 डिग्री. हे लक्षात ठेवा, पाठ करा. ओके. चला नेक्स्ट आहे स्पेसिफिक हीट. याच्यावर MCQ आलेला होता, याचं युनिट विचारलेलं होतं परीक्षेला. काय होतं बघा, पदार्थाचा विशिष्ट उष्मा हा एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 अंशाने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता असते आणि यास C या संज्ञेने काय करतो आपण, डिनोट करतो. स्पेसिफिक हीट ही C या संज्ञेने काय करतो आपण, डिनोट करतो. महत्त्वाचा MCQ घ्या. SI युनिट काय आहे, जूल पर kg डिग्री सेल्सिअस. आणि CGS मध्ये काय आहे, कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. तुम्हाला CGS मधलं युनिट विचारलेलं होतं परीक्षेला. समजलं? CGS तुम्हाला MKS SI जर माहीत असेल तर तुम्ही CGS सहज काढू शकता. हे लक्षात असू द्या. त्यानंतर विशिष्ट उष्मा C वस्तुमान M असलेल्या वस्तूचे तापमान TI पासून ते TF पर्यंत वाढवायचे असल्यास Q ऊर्जा द्यावी लागेल. आणि त्यासाठी एक फॉर्म्युला आहे महत्त्वाचा, Q = mc डेल्टा T. Q = mc डेल्टा T. आता Q म्हणजे काय, ऊर्जा. C म्हणजे काय, स्पेसिफिक हीट. डेल्टा T म्हणजे काय, तापमानातील फरक. आणि M म्हणजे काय, वस्तुमान. ओके. तर हे फॉर्म्युला यूज करून तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ह्यावर एक प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहे. तर इथे काही पदार्थांचे विशिष्ट उष्मा दिलेले आहेत. हे पाठ करायचं नाही. तुम्हाला जेव्हा परीक्षेत जर प्रश्न आला तर C ची व्हॅल्यू तुम्हाला ते देतील. ओके. चला नेक्स्ट आहे कॅलरी मापी. कॅलरीमीटर हे आपण कशासाठी यूज करतो, फक्त एवढंच लक्षात ठेवा.
वस्तूतील उष्णता मोजण्यासाठी हे उपकरण वापरले जाते. हे लक्षात असू द्या. हे MCQ आहे. प्रसरण म्हणजे काय, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, एक्सपान्शन. कोणत्याही पदार्थास उष्णता दिली गेल्यास त्याचे तापमान वाढते आणि तसेच त्याचे प्रसरण पण वाढते, प्रसरण होते. होणारे प्रसरण त्याच्या तापमान वाढीवर अवलंबून असते आणि हे स्थायू, द्रव, वायू अशा सर्व पदार्थांचे प्रसरण होते. लक्षात घ्या, तापमान वाढीवर हे डिपेंड आहे. आता स्थायूचे प्रसरण आपण बघूया. तर यावर MCQ कुठे येईल, तर हे जे इक्वेशन आहे हे लक्षात ठेवा. याच्यावर तुम्हाला एक्झाम्पल्स येऊ शकतात, फक्त लक्षात घ्या. बघा, स्थायूचे एकरेषीय प्रसरण म्हणजे तापमान वाढीमुळे तार किंवा सळीच्या रूपातील स्थायूच्या लांबीत होणारी काय आहे, वाढ. L1 लांबीच्या सळीचे तापमान T1 पासून T2 पर्यंत वाढवल्यास तिची लांबी L2 होते. ओके, आणि हे काय दिलेलं आहे, डेल्टा T म्हणजे काय, T2 मायनस T1 घ्यायचं आहे. समजलं. आणि हे इक्वेशन फायनल काय ते L2 इक्वल टू L1 ब्रॅकेट 1 प्लस लॅम्बडा डेल्टा T. आता हे सर्व काय आहे ते तुम्हाला सांगेन. हा लॅम्बडा म्हणजे काय आहे, स्थिरांक आहे. याची व्हॅल्यू तुम्हाला परीक्षेत देतात. जरी प्रश्न यावर आला तर लॅम्बडाची व्हॅल्यू तुम्हाला परीक्षेत देतील. समजलं. तर यालाच आपण पदार्थाचा काय म्हणतो, एक रेषीय प्रसरणांक. ओके, आणि हा एक फॉर्म्युला आहे, हा आपण लिहून ठेवा. याच्यावर देखील एक्झाम्पल्स आहेत. आता आपण पुढे बघूया. फक्त एक लक्षात घ्या, प्रसरणाकाचे एकक तापमानाच्या एककाच्या व्यस्त म्हणजेच 1/डिग्री सेल्सिअस इतके असते. हे गोष्ट लक्षात असू द्या. बघा, आता हे काही स्थायू पदार्थ दिलेले आहेत तुम्हाला आणि यांचे एक रेषीय प्रसरणांक दिलेले आहेत, हे लक्षात असू द्या. आता इथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. बघा काय दिलेलं आहे. बघा, एका अर्धा मीटर लांबीच्या स्टीलच्या सळीचे तापमान 60 डिग्री सेल्सिअसने वाढवल्यास तिच्या लांबीत किती वाढ होईल. आणि स्टीलचा तुम्हाला प्रसरणांक दिलेला आहे, म्हणजे लॅम्बडाची व्हॅल्यू दिलेली आहे. इथे परीक्षेत पण तुम्हाला जर प्रश्न आला तर ती व्हॅल्यू देतील. आणि काय दिले बघा, आता लांबी अर्धा मीटर आहे म्हणजे किती घेणार, 0.5 मीटर. किती घेणार, 0.5 मीटर. तापमानातील वाढ दिलेली आहे 60 डिग्री सेल्सिअस आणि लांबीतील वाढ काढायची आहे, म्हणजेच काय, डेल्टा L काढायचा आहे तुम्हाला. मग फॉर्म्युला काय बघा, डेल्टा L इक्वल टू लॅम्बडा इंटू L1 मल्टिप्लाय डेल्टा T. आता लॅम्बडाची व्हॅल्यू दिलेली आहे ऑलरेडी, डेल्टा T माहिती आहे तुम्हाला. ओके, L1 माहिती आहे. मग आता डेल्टा L काढायचा, तो किती आलाय, 0.039 सेंटीमीटर. ओके, तर अशा टाईपचे प्रश्न पण येऊ शकतात. लक्षात घ्या, फॉर्म्युले लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट बघा, आता नेक्स्ट चॅप्टर साऊंड आहे. हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक स्टेट बोर्डमध्ये 6वी असेल, 7वी, 8वी साऊंड हा टॉपिक आहे. फक्त एक लक्षात घ्या, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, ही डेफिनेशन दिलेली आहे. एका सेकंदात हवेत किंवा इतर माध्यमात निर्माण होणाऱ्या एकूण आवर्तनाची संख्या म्हणजे त्या ध्वनी तरंगाची वारंवारता म्हणजेच फ्रिक्वेन्सी. आणि याचं युनिट एक दिलेलं आहे, ते आहे हर्ट्स. हा MCQ लक्षात ठेवा. जर एका सेकंदात एक कंपन झाले तर त्या कंपनाची वारंवारता 1 हर्ट्स एवढी असते. हे लक्षात असू द्या. इतकंच फक्त लक्षात ठेवा, फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे हर्ट्स, हे लक्षात असू द्या. आणि आणखी एक पॉइंट इथे दिलेला आहे बघा, उच्च दाब आणि उच्च घनतेच्या या भागाला आपण कॉम्प्रेशन असे म्हणतो. ओके, आणि पुढे दिले बघा, हवेचा दाब जिथं कमी असतो म्हणजे कमी दाब आणि कमी घनता या भागाला आपण रेअर फ्रॅक्शन असे म्हणतो. हे ध्वनी संबंधित 2 कन्सेप्ट आहेत, ते आपण पुढे आता बघूया. बघा नेक्स्ट बघा, हा एक स्टेट बोर्ड मध्ये दिलेला आहे, माहीत असावं तुम्हाला. तर बघा काय आहे, पुरुषांचे जे स्वर तंतू असतात ते जवळपास 20 mm लांब असतात. स्त्रियांची किती आहे लांबी, 15 mm. लहान मुलांमध्ये तर ते अजून लहान असतात. ओके, त्यामुळे पुरुष, स्त्रिया आणि लहान मुले यांचा आवाज वेगवेगळ्या पट्टीचा असतो. पुरुषांचा किती आणि स्त्रियांचा किती, लक्षात ठेवा. चला, प्रकाशाचे परावर्तन, तर हे जे 3 नियम आहेत हे लक्षात ठेवा. ओके, हा आहे बघा परावर्तित किरण, हा आहे आपाती किरण आणि ही आहे स्तंभिका. समजलं. आता नियम काय आहेत, हे नियम 3 लक्षात ठेवा. आपातन कोन आणि परावर्तन कोन हे समान मापाचे असतात. तर हा आहे आपातन कोन स्तंभिकेशी केलेला. ओके, आणि हा आहे परावर्तन कोन म्हणजे I = R, हे काय असतात, समान असतात. दुसरा आहे
आपाती किरण, परावर्तित किरण आणि स्तंभिका हे एकाच प्रतलात असतात. ओके, हे तिन्ही पण काय आहेत, एकाच प्रतलात आहेत. आणि थर्ड आहे आपाती किरण आणि परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. आहेत ना, ही स्तंभिके आहे, ही स्तंभिका आहे आणि याच्या काय आहेत ती विरुद्ध बाजूस. इकडे आहे आपाती किरण, इकडे परावर्तित किरण. तर हे 3 नियम लक्षात ठेवायचे आहेत. चला नेक्स्ट. आता एक स्टेट बोर्ड मध्ये दिलेला आहे कॅलिडोस्कोप. कॅलिडोस्कोप लक्षात ठेवायचा, याचा यूज काय आहे, कारण भविष्यात जर परीक्षेत प्रश्न विचारला तर चुकवायचं नाही, कारण हे 8 स्टेट बोर्ड मध्ये दिलेले आहे. इथे दिलेलं आहे बघा, कॅलिडोस्कोपचे खास वैशिष्ट्य काय दिलंय बघा, यामध्ये एकदा तयार झालेली रचना पुन्हा सहजपणे तयार होत नाही. समजलं, पुन्हा सहजपणे तयार होत नाही. प्रत्येक वेळी दिसणारी रचना ही वेगवेगळी असते. आता याचा बघा उपयोग काय आहे, खोलीच्या भिंती सुशोभित करण्यासाठी वापरला जाणारा नक्षीदार कागद तयार करणारे व वस्त्रोद्योग व्यवसायामधील अभिकल्पक डिझायनर्स कॅलिडोस्कोपचा उपयोग वेगवेगळ्या रचना शोधण्यासाठी करतात. याचा उपयोग लक्षात ठेवा आणि हे एक सेंटेन्स लक्षात असू द्या. चला नेक्स्ट आहे परिदर्शी. याचा पण उपयोग आपण पाहूया. बघा, परिदर्शी काय आहे, खालच्या खिडकीतून तुम्हास वरील खिडकीच्या समोरील दृश्य दिसतील आणि त्या तयार झालेल्या उपकरणास परिदर्शी असे म्हणतात. याचा उपयोग काय आहे दिलाय का बघू आपण. इथे दिलेला आहे बघा. परिदर्शीचा उपयोग पाणबुडीमध्ये समुद्रावरील वस्तू बघण्यास, ओके, तसेच बंकर्समध्ये भूपृष्ठ भागाच्या खाली राहून भूपृष्ठावरील वस्तूंची टेहळणी करण्यास केला जातो. समजलं, तर हे उपयोग लक्षात ठेवायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा एक लास्ट सेंटेन्स दिलेला आहे, महत्त्वाचा आहे, कॅलिडोस्कोप आणि परिदर्शी ही दोन्ही उपकरणे परावर्तित प्रकाशाचे परावर्तन या गुणधर्मावर कार्य करतात. हे सेंटेन्स महत्त्वाचं आहे. परावर्तित प्रकाशाचे परावर्तन या गुणधर्मावर ते काय करतात, कार्य करतात. समजलं. चला नेक्स्ट. आता हा नेक्स्ट टॉपिक आहे बघा. यामध्ये मी तुम्हाला MCQ सांगते. प्लॅस्टिकचे दोन प्रकार म्हणजे दोन प्रकार पडतात. त्यामध्ये बघा, ज्या प्लॅस्टिकला हवा तसा आपल्याला आकार देता येतो त्याला म्हणतात थर्मोप्लास्टिक, ज्याला उष्मा मृदू असे देखील म्हणतो. यामध्ये उदाहरणे लक्षात ठेवा. थर्मोप्लास्टिक मधील उदाहरणे लक्षात असू द्या. पॉलिथिन, PVC यांचा उपयोग खेळणी, कंगवे, प्लास्टिक ताट, द्रोण इत्यादीमध्ये करतात. आणि दुसरं आहे, दुसरे प्लास्टिक कसं आहे बघा, ज्यास एकदा साच्यात टाकून एक विशिष्ट आकार प्राप्त झाल्यानंतर पुन्हा उष्णता देऊन त्याचा आकार बदलता येत नाही, त्यांना आपण म्हणतो थर्मोसेटिंग, उष्मादृढ. यामधील एक्झाम्पल बघा काय दिलेले आहेत. विद्युत उपकरणाची बटणे, कुकरचे हँडलवरील आवरण. समजलं. थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग यामधील एक्झाम्पल्स आणि त्यांच्या व्याख्या हे फक्त बेसिक लक्षात असू द्या. आता हे चार्ट महत्त्वाचे आहेत. प्लास्टिकचे प्रकार आणि त्याचे उपयोग दिलेले आहेत. फक्त एक लक्षात घ्या, थर्मोप्लास्टिकमध्ये हे लक्षात ठेवा, एक आहे पॉलिव्हिनिल क्लोराईड, पॉलिस्टायरीन, पॉलिइथिलीन आणि पॉलिप्रोपिलीन. समजलं. तर हे 4 येतात. त्यांचे उपयोग वाचून घ्या फक्त. पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, थर्मोप्लास्टिकमध्ये हे 4 उदाहरणे लक्षात असू द्या. ओके. आणि थर्मोसेटिंगमध्ये हे 4 बेकेलाइट, मेलेमाइन, पॉलियुरेथिन आणि पॉलिस्टर हे 4. समजलं. कसाही MCQ कसाही तयार होतो. ओके. चला, थर्मोप्लास्टिकमध्ये हे 4 आणि थर्मोसेटिंगमध्ये हे 4 आणि हे तुम्ही युजेस वाचून घ्या. ओके. चला, हा एक स्टेट बोर्डमध्ये दिलेला होता बघा. पदार्थ आणि त्यांचा विघटनाचा कालावधी आणि पदार्थाचा प्रकार लक्षात घ्या. भाजी विघटनाचा कालावधी किती आहे, 1 ते 2 आठवडे विघटनशील होते. ओके. दुसरा दिले सुती कापडा, 1 वर्ष विघटनशील आहे. तिसरा दिले लाकूड, 10 ते 15 वर्ष विघटनशील. प्लास्टिक हे असं आहे, हजारो वर्ष विघटनचा कालावधी आहे आणि पदार्थाचा प्रकार आहे अविघटनशील. म्हणून प्लास्टिकचा यूज आता कमी केलेला आहे. प्लास्टिक यूज करायचं नाही. ओके. तर हे परत रिपीट झालेला आहे प्रश्न. ओके, मागे आपण पाहिलेला होता. चला नेक्स्ट. दुसरे काय बघा, आणखी थर्मोकॉल म्हणजे पॉलिस्टायरीन या संश्लिष्ट पदार्थाचे एक रूप आहे. 100 डिग्री सेल्सिअस पेक्षा अधिक तापमानावर ते द्रव अवस्थेत जाते आणि थंड केल्यानंतर स्थायू अवस्थेत रूपांतरित होते आणि मग आपण हवा तसा आकार देऊ शकतो.
समजलं. त्याचा वापर धक्काशोधक असल्याने नाजूक वस्तूंच्या संरक्षण आवरणात त्याचा वापर होतो. इतके काय महत्वाचं नाही. आता फक्त एवढंच लक्षात ठेवा, थर्मोकॉल म्हणजे पॉलिस्टायरीन, हे लक्षात असू द्या. आता नेक्स्ट बघू आपण परिसंस्था, इकोसिस्टीम. तर हा चार्ट महत्वाचा आहे बघा. यामध्ये 2 घटक येतात, एक आहे अजैविक आणि दुसरा आहे जैविक. अजैविक मध्ये परत 2 भौतिक आणि रासायनिक, आणि यामध्ये 3 पडतात, स्वयंपोषी, परपोषी आणि भक्षक. ओके. यामध्ये स्वयंपोषीमध्ये उत्पादक येतात, यामध्ये हिरव्या वनस्पती येतात. भक्षकमध्ये प्राणी, ओके, आणि विघटकमध्ये सूक्ष्मजीव. आणि प्राणींमध्ये परत 3 प्रकार पडतात, एक आहे प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक भक्षक. समजलं. आणि इकडे बघा, लक्षात ठेवा MCQ, असेंद्रिय पदार्थ रासायनिक घटकमध्ये असेंद्रिय आणि सेंद्रिय. असेंद्रियचे तुम्ही काय करा, एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. हायड्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, नायट्रोजन आहे, कॅल्शियम आहे, लोह आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे. आणि सेंद्रियमध्ये लक्षात ठेवा प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स आणि लिपिड्स, फॅट्स. समजलं. हे एक्झाम्पल्स लक्षात असू द्या. चला नेक्स्ट. हां, आता जो इकोसिस्टीम आहे हा वर्ड कोणी दिलेला आहे पुढं, MAG टान्सले. हा MCQ बऱ्याचदा एन्व्हायरमेंटमध्ये येऊन गेलेला आहे. समजलं. AG टान्सले यांनी दिलेला आहे. समजलं. आता नेक्स्ट बघा, राष्ट्रीय उद्यान, अभयारण्य हे दिलेले आहेत. हा चार्ट असाच दिलेला आहे स्टेट बोर्डमध्ये. तुम्ही जॉग्राफीमध्ये देखील शिकलेला आहात. जोड्या लावा, मॅच द पेअर, यामध्ये हा प्रश्न विचारतात. तर बघा, हे गीर कुठे आहे, गुजरातमध्ये. ओके. स्टेट विचारले, दाचिगाम JNK, रणथंबोर राजस्थान, दाजीपूर आपलं MH, काझीरंगा आसाम, सुंदरबन वेस्ट बेंगॉल, मेळघाट परत MH, आणि पेरियार कुठे आहे, केरळा. समजलं. तर हे लक्षात असू द्या. आता सायन्समध्ये आलेलं आहे म्हणून तुम्हाला मी सांगितलंय. ओके. चला नेक्स्ट. आता हे माहित आहे का तुम्हाला, परत चार्ट आलेला आहे, यामध्ये पण बरेच MCQ आपल्याला मिळतात बघा. सायन्समध्ये जरी नाही आले तर जॉग्राफीमध्ये तुम्हाला हे प्रश्न विचारणार. ओके. बघा, भारतात सुमारे 520 अभयारण्य व राष्ट्रीय उद्यानांमध्ये अनेक प्रकारच्या परिसंस्थांचे रक्षण होते. पांढरा बिबट्या हा अत्यंत दुर्मिळ प्राण्यांचे रक्षण करणारे सर्वात मोठे अभयारण्य द ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क आहे. समजलं. कुठे, द ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क. समजलं. नेक्स्ट, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे, आसाम. इथे काय काय आहे, हत्ती, गवा, रान, डुक्कर, रान म्हैस, हरिण, वाघ, बिबटे यासह अनेक प्रकारचे जतन करण्यात आलेले आहे. आणि जगात सापडणाऱ्या भारतीय एकशिंगी गेंड्यापैकी 2/3 गेंडे इथे आढळतात. किती, 2/3. भरतपूर येथे अभयारण्य पान पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. MCQ. रणथंबोर हे कुठे आहे, राजस्थानमध्ये. हे पट्टेदार वाघांसाठी प्रसिद्ध आहे. MCQ. आणि गुजरातमधील गीर हे कशासाठी प्रसिद्ध आहे, सिंह. ओके, सिंह. हे लक्षात असू द्या. यावर MCQ ऑलरेडी येऊन गेलेला आहे. तर हे अभयारण्य लक्षात ठेवायचे आहेत. चला नेक्स्ट. आता हे आहेत प्रॉपर्टीज ऑफ सन. सूर्याचे गुणधर्म आहेत. लक्षात ठेवा, वस्तुमान, त्रिज्या, त्याचे तापमान किती आहे, 5800 केल्विन. ओके. आणि हे ताऱ्यांच्या बाबतीत एक चार्ट होता, तो मी तुम्हाला दिलेला आहे, हे फक्त बघा. आणि अनेक मी तुम्हाला लास्ट MCQ सांगते बघा. मोठी अंतरे मोजण्यासाठी प्रकाश वर्ष हे एकक वापरतात, लाईट इयर. आणि एक प्रकाश वर्ष म्हणजे त्या प्रकाशाने एका वर्षात पार केलेले अंतर. आणि प्रकाशाचा वेग किती आहे, 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद. म्हणून एक प्रकाश वर्ष हे अंतर किती असतं, इथे दिलेलं आहे बघा, सांगते तुम्हाला. 1 लाईट इयर इक्वल टू 9.5 इंटू 10⁻12 किलोमीटर. तर हे लक्षात ठेवा. ओके. 1 लाईट इयर इक्वल टू 9.5 इंटू 10⁻12 किलोमीटर इथे दिलेलं आहे. तर हे महत्त्वाचं आहे. समजलं.
महत्त्वाचे पॉईंट्स मी फक्त घेतलेले आहे. तर अशा पद्धतीने 8वी स्टेट बोर्ड पूर्ण झालेला आहे. समजलं? काही शंका असेल, डाऊट्स असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. 6वी, 7वी आणि 8वी हे पूर्ण स्टेट बोर्ड आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ हे सर्व अपलोड झालेले आहे. ते तुम्ही सर्व पहा. एक्झामच्या आधी सर्व हे पाहून घ्या. तसेच आपण याच्या PDF जे आहेत ते आपण टेलिग्रामला शेअर केलेल्या आहेत. समजलं? तसेच आपली जी सायन्स नोट्स बॅच आहे, तर ही बॅच आपल्या ॲप्लिकेशनमध्ये अवेलेबल आहेत. सर्व सायन्सच्या टॉपिकच्या नोट्स आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत. तर तुम्ही तिथून हे परचेस करू शकता. ओके. तर भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.